नमस्कार महाराज. दादा केळीच्या पोग्या भरणीसाठी आमच्याकडे आले होते आणि त्यांना चिठ्ठी बनवून दिलेली होती. त्याच्यामध्ये काही बायोस्टिम्युलंट होते, बरोबर? हो. त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट होतं आणि मॅग्नेशियम सल्फेट होतं, बरोबर? हो बरोबर. म्हणजे 200 लिटर टाकीमध्ये त्यांना 2 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 2 किलो कॅल्शियम नायट्रेट बायोस्टिम्युलंट असं टाकायला लावलं होतं. काही बुरशीनाशकच टाकायला लावली होती. पण कॅल्शियम नायट्रेट हे जे आहे मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट एकत्र केलं तर फाटून जातं. चुकूनही असं करू नका. हे बरं आमच्याकडे सुट्ट होतं म्हणून यांना डेमो दाखवता आला नाही. तर हे काही आमच्यावर भरोसा ठेवत नव्हते. तर आपण इथे तो डेमो करणार आहोत मित्रांनो, की काय होणार आहे. तुम्हीही बघून घ्या की कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट एकत्र केल्यानंतर तुम्ही जे पोगा भरणी करणार आहे त्याचं काय होणार आहे. थोडक्यात मी तुम्हाला दावतो. हे आपण पाणी भरून घेतलंय तुमच्या समोर. तुमच्या हाताने टाका कॅल्शियम नायट्रेट. आता थोडं टाका त्याच्यामध्ये. किती टाकताय? टाकलं? हो. ओके, हलवा त्याला. मित्रांनो, असं खूप मोठ्या प्रमाणात होतंय आणि शेतकऱ्याला सर्रास नाही समजत काय चाललंय. तो बिचारा घेऊन जातोय, त्याचा कार्यक्रम वाजून जातो, मग ते दिलेलं सगळं वाया जातं. आता यांचं तसंच राहिलं असतं. बरं ते मला डाऊट आला, मग मी 2-3 वेळा डाऊट नाही आला तुम्हाला. मी तुम्हाला पहिले मीच विचारलं तुम्हाला की म्हटलं तुम्हाला सांगितलं कोणी असं. ते काय होतं माहिती आहे का, कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट एकत्र झाला की कॅल्शियम सल्फेट तयार होऊन जातं. इनसोल्युबल कंपाऊंड फाटून जातं, ते सफेद होऊन जातं. आता हे कसं दिसतंय तुम्हाला? हे क्लिअर सोल्युबल आहे, बरोबर? ही चुकी परत कधीच नाही करायची राहिली तर एक शब्द विचारून घ्यायचा. तुमच्या जवळच आहे मी. पैसे वाया जाता हो, दुसरं काही नाही. आणि ते क्रॉचिंग आली काय कराल. बस आता टाका मॅग्नेशियम. हे बघा, हे काय आहे, पूर्ण दिसतंय, तळ दिसतोय सगळा. हा, वरून तळ दिसतोय. साहेब जवळ घ्या बरं, ते बघू द्या. थांबा, तुम्ही घ्या जवळ. व्यवस्थित दिसतंय. थोडं ते कॅल्शियम नायट्रेट थोडंसं पिवळं असल्यामुळे थोडा पिवसरपणा आलाय, पण दिसतंय सगळं. घ्या तुम्ही माग. आता हे मॅग्नेशियम सल्फेट टाकतोय आपण. यांनी मॅग्नेशियम सल्फेट घेतलंय. साहेब येत आहे, टाका मॅग्नेशियम सल्फेट. टाकलं मॅग्नेशियम सल्फेट. आता हे जे पाणी सफेद दिसतंय हे पूर्ण पांढरं होऊन जाईल. करा. झाला सत्यानाश. जे सफेद होतं, जे पाणी एकदम काचेसारखं होतं, ते आता दह्यासारखं झालंय. आणि तुम्हाला डोळ्याला गाठी दिसायला लागल्या असतील. आता हे तुम्ही ड्रीपने द्याल तर पूर्ण ड्रीप ब्लॉक होईल. तुम्ही पिकाला द्याल तर पीक घेऊ शकत नाही, कारण की ते कॅल्शियम सल्फेट तयार झालं. याचा सल्फर आणि त्याचा कॅल्शियम लफडा करून घेतलं आणि लफड्याचे परिणाम चांगले कुठेच नाहीत, माणसात असो का याच्यात असो. आणि हे लफडं बेकार आहे एकदम. आणि आपलं कसं आहे समजत नाही, त्याच्यामुळे शेतकरी नाळला जातो या बीजा. या साहेब जवळ. झाला का सत्यानाश? दिसताय तुम्हाला गाठोळ्या? अजून थोडा टाइम ना गाठोळ्याच नाही, जेव्हा हे फेकण्याचा टाइम येईल ना, हे खाली बसून जातं हे सोल्युशन सगळं, आणि खाली पूर्ण गाळ बसेल दादा. बस भरपूर हुआ, बहुत हुआ उसका. आज के लिए इतना जादू काफी है. तर त्यांनी आपल्यापासून मॅग्नेशियम सल्फेटही घेतलंय, कॅल्शियम नायट्रेटही घेतले, पण ते आता सेपरेट ड्रिचिंग करणार आहेत. पोगा भरणी करणार, बरोबर ना? हा, असंच करा.